आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट। ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। भरधाव वेगानं जाणाऱ्या 14 चाकी ट्रकनं रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना उडवलं। या अपघातात 6 महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे। हा भीषण अपघात मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कराड या रोडवरील चिकमहूद जवळ बंडगरवाडी पाटी इथं घडला। दरम्यान मृत आणि जखमी महिला कटफळ तालुका सांगोला येथील रहिवासी आहेत। 7 महिला मिळून मोलमजुरीचं काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या होत्या। दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवरील बंडगरवाडी पाटी रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या असता पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकनं त्यांना उडवल्यानं हा भीषण अपघात घडला। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी एकूण 16,748 उमेदवारांनी आवेदन अर्ज भरलेले आहेत। त्यामध्ये पुरुष 16,504 आणि माजी सैनिक 244 उमेदवारांनी आवेदन अर्ज भरलेले आहेत। सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रथम उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप दिनांक 19 जून 2024 ते 7 जुलै 2024 या कालावधीत दररोज पहाटे 4:30 खेळाचे मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोरेगाव विजापूर रोड सोलापूर इथं घेण्यात येणार आहे। त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची 100 मीटर धावणे आणि गोळाफेक या मैदानी चाचणी याच ठिकाणी घेण्यात येणार असून 5 किलोमीटर धावण्याची चाचणी डोनगाव बायपास ब्रिज ते VVP कॉलेज पर्यंतच्या रोडवर घेण्यात येणार आहे। प्रणिती शिंदे या मराठा समाजाच्या मतावर जिंकल्या असून जरांगे पाटील यांच्या पडत्या काळात त्या सोबतच राहणं गरजेचं असताना तसं होत नाही। त्यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्याचं ते म्हणाले। मराठा समाजाची मते मिळवण्यात काँग्रेसला पर्यायानं प्रणिती शिंदे यांना यश आलं आहे, मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाला त्यांनी अद्यापही पाठिंबा दिलेला नाही। यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते असं सांगत गरज सरो वैद्य मरो ही मन या ठिकाणी तंतोतंत लागू होते। दरम्यान मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। त्यांची प्रकृती ढासळत असताना त्यांच्यामुळे विजयश्री मिळवलेल्या खासदार प्रणिती शिंदे या जरांगेंना पाठिंबा देत नाहीत ही माणुसकी नाही। पडत्या काळात जरांगे पाटील यांच्यासोबत उभे राहणं गरजेचं असताना तसे होताना दिसत नाही। त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी तमाम मराठा बांधवांची आणि मतदारांची फसवणूक केली आहे। त्यामुळे मराठा समाजानं अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी मराठा समाज बांधवांना केलं आहे। स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। वेदमूर्ती लिंगैक्य कोडैया राचय्या हिरेमठ नागायणमठ यांचं मंगळवारी दुपारी 4 वाजता लिंगैक्य झालं असून त्यांचा अंत्यविधी बुधवारी 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मूळ गावी जालहळ्ळी तालुका देवदुर्ग जिल्हा रायचूर इथं होणार आहे। ते काशीपीठाचे नूतन जगद्गुरू श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे पिताश्री होते। नुकतंच सोलापूरचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी जुळे सोलापूर इथं आयोजित कृतज्ञता मेळाव्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर आरोप करताना म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस आणि भाजपा लोकसभा निवडणुकीदरम्यान सोलापुरात दंगल घडवणार होते। या वक्तव्यासंबंधी भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन प्रणिती शिंदे यांनी केलेले आरोप हे राजकीय स्टंटबाजी असून प्रणिती शिंदे यांना जर दंगल घडणार आहे माहीत होतं तर मग त्याच वेळी पुरावे देऊन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना त्यांनी का भेटलं नाही। याचा अर्थ राज्याचे गृहमंत्री आणि भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी खालच्या थराला जाऊन राजकारण सुरू असून सोलापुरातील शांतता बिघडवण्याचं काम
प्रणिती शिंदे या अशा प्रकारे वक्तव्य करून करत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण करून आणि जनतेची दिशाभूल करून मत मिळवण्याचा महाविकास आघाडी आणि काँग्रेसचा हा आटापिटा दिसत आहे, असा आरोप भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केला. सोलापूर शहरात बेपत्ता होण्याचं प्रमाण मधल्या काही काळात कमी झालं असलं तरी पुन्हा एकदा एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांची 2 मुले एकदम बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस प्रशासनानं त्याबाबत माहिती प्रसारित केली आहे. रघुनाथ भीमाशंकर क्षीरसागर, अंकिता रघुनाथ क्षीरसागर, मुलगा भीमाशंकर आणि मुलगी खुशी सर्व राहणार गणेशनगर मुळेगाव रोड सोलापूर अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. MIDC पोलीस ठाण्यात निरंजन क्षीरसागर यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. हे सर्वजण 15 जून रोजी सकाळी 7:30 वाजता निघून गेलेत. ते आलेच नाहीत. हे सर्व आढळल्यास 0217 274 46 90 या क्रमांकावर आणि MIDC पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ यांच्या स्मृतीस शालेय विद्यार्थ्यांना वही भेट उपक्रम राबवण्यात आला. संभाजी आरमार विद्यार्थी संघटना आणि माता प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहर प्रमुख सागर ढगे, ज्येष्ठ समाजसेवक अरुण महाराज अवताडे, भाऊ मस्के, माता प्रतिष्ठानचे महेश मुदलियार, ॲडव्होकेट महेश जगताप, प्रवक्ते मनीष काळे, सुनील पुकाळे, नागेश मस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.